अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची, म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची. स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे. स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहेत असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ. कथा 44. कथेचे नाव आहे श्री गुरुलीलामृतकार ब्रह्मनिष्ठ वामनबुवा. चला तर आपण या कथेस सुरुवात करूया. द्वारकेस मुक्काम असताना भेटलेल्या रावजी वैद्यांना दिलेल्या वचनाची श्री स्वामी समर्थांना आठवण होती. रावजींच्या 3ही पुत्रांवर श्री स्वामी समर्थांची कृपा होतीच. रावजींचा तृतीय पुत्र वामनाचा जन्म 1848 मध्ये झाला. रावजी वैद्यांचे बंधू यज्ञेश्वर वैद्य हे श्री माणिक प्रभूंच्या सेवेत होते. रावजींचा मुलगा विश्वनाथ म्हणजेच वामनबुवांचा मोठा भाऊ हुमणाबादला माणिक प्रभूंच्या सेवेसाठी आपल्या काकांबरोबर गेला होता. ते साल इसवी सन 1855 होते. त्यावेळी हुमणाबादला माणिक प्रभूंच्या दरबारात एक प्रसंग घडला. सायंकाळची वेळ होती. श्री माणिक प्रभूंच्या दरबारी टाळ मृदुंगांचा घोष चालला होता. अचानक वातावरणात बदल होऊन दिव्य प्रकाश चमकला आणि 3 दिव्य यती तिथे प्रकट झाले. त्या तिघांमध्ये असलेल्या अजानुबाहू तेजपुंज संन्यासाचं रूप दैदिप्यमान होतं. हे म्हणजेच आपले योगीराज होते. श्री माणिक प्रभूंनी योगीराजांस आलिंगन दिलं आणि आदरानं उच्चासनावर बसून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. गुरुदेव दत्त नामाचा गजर चालूच होता. अक्कलकोटचे बाबा सबनीसही हुमणाबादला सेवेस असल्यानं या प्रसंगावेळी तिथे उपस्थित होते. श्री माणिक प्रभूंनी बाबा सबनीसांना योगीराजांची ओळख जगदीश्वर अशी करून दिली आणि सांगितलं, लवकरच हे जगदीश्वर स्वामी तुमच्या अक्कलकोटास येतील. वामनबुवांच्या बंधूस म्हणजे विश्वनाथास श्री प्रभू म्हणाले, तुझा कनिष्ठ बंधू वामन या यतिवर्यांचा एकनिष्ठ भक्त होईल आणि यांच्याच कृपेनं ब्रह्मानिष्ठपदी वसेल. योगीराजांनी विश्वनाथास जवळ बोलावलं आणि आपल्या गळ्यातील हार काढून त्यांच्या 7 वर्षांच्या लहान भावास म्हणजेच वामनासाठी प्रसाद म्हणून घेऊन जाण्यास सांगितलं. वयाच्या 9व्या वर्षी वामनाचा अहमदनगरला उपनयन संस्कार झाला. वडील बंधूंच्या मार्गदर्शनाखाली त्याचे वेदांचे अध्ययन चालूच होते. त्यांचा कल धार्मिकतेकडे होताच, परंतु ज्यापासून मनाला समाधान मिळेल असा गुरु मात्र त्याला सापडत नव्हता. दरम्यान वडील रावजी यांचं निधन झालं. वामनानं पुढे धुळ्यात शिक्षण घेऊन आपलं गाव वांबोरी गाठलं. पुढे नगरला नोकरी करत असताना त्यांच्या कानावर श्री स्वामी समर्थांचं नाव आलं. नंतर मातोश्रींना घेऊन ते पुण्यात तुळशीबागेपाशी राहू लागले. यावेळी श्री स्वामी समर्थांनी स्वप्नदृष्टांतात श्री दत्तरूपात येऊन त्यांच्या हातावर तुळशीच्या 3 मंजिऱ्या दिल्या. एकदा वामनबुवा आपल्या 2 मित्रांसह एका पुराणिक बुवांबरोबर सत्पुरुषांबद्दल चर्चा करत बसले होते. एवढ्यात एक तेजपुंज ब्राह्मण त्यांच्या जवळ आला आणि म्हणाला, सद्गुरू वाचून सर्व व्यर्थ आहे. वामनबुवा उत्तरले, ज्याच्यामुळे चित्त स्थिर होईल आणि पारमार्थिक समाधान मिळेल त्यांनाच आम्ही सद्गुरू दत्तात्रेया समान मानू, परंतु अद्याप मला असं कुणीही भेटलं नाही. तो ब्राह्मण चटकन म्हणाला, तुला सद्गुरू दत्तात्रेय स्वरूप यतिवर्य श्री स्वामी महाराज अक्कलकोट इथे दर्शन देतील, लवकर जा. असं बोलून तो ब्राह्मण अचानक गुप्त झाला. वामन आणि त्याच्याबरोबरील मित्रांना फारच आश्चर्य वाटलं. त्याच रात्री वामनबुवांना दृष्टांत झाला आणि श्री दत्तात्रेयांनी सांगितलं, मीच अक्कलकोटात आहे आणि माझा तुला पूर्ण आशीर्वाद आहे.
मी तुला माझ्या सर्वस्वी अंकित ठेवीन. तू ताबडतोब निघून ये इथे. पुण्यापासून अक्कलकोट काही फार दूर नव्हतं. स्वप्नात झालेल्या दृष्टांताप्रमाणे वामनबुवा अक्कलकोटास आले. परंतु चौकशी करता समजलं की श्री स्वामी समर्थ गावाबाहेर गेलेले आहे. त्यामुळे वामनबुवा फक्त श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेऊन पुण्यास परत आले. काळबुवा नावाचे श्री स्वामी समर्थांचे एक शिष्य पुण्यात राहत असत. त्यांना वेडं ठरवून घरच्यांनी पुण्यातील येरवडा इथे वेड्यांच्या इस्पितळात भरती केलं होतं. एकदा वामनबुवा आपल्या एका मित्राबरोबर या इस्पितळात आले असता त्यांनी काळबुवांना पाहिलं. काळबुवा सतत काळ आला, काळ रक्त खातो, आला काळ असे असंबंध बडबडत असत. वामनबुवांनी ताडलं की हे कुणीतरी सत्पुरुष असावे. त्यांनी काळबुवांना धीटपणे तसे विचारताच काळबुवा एकदम म्हणाले, तुमच्याकडे श्री स्वामी समर्थांनी निरोप देऊन जो ब्राह्मण पाठवला होता आणि तुम्ही ज्याची थट्टा केलीत ते स्वामी महाराजच आमचे मालक आहेत. काळबुवांचे हे परखड बोलणं ऐकून वामनबुवा चकित झाले. सगळ्यांनी वेडं ठरवलेल्या काळबुवांचे हे सुसंबद्ध बोलणं ऐकून त्यांना अतिशय आश्चर्य वाटू लागलं. त्यांच्या मनानं अक्कलकोटला जाण्याची उचल खाल्ली. ते तडक अक्कलकोटला निघाले. इकडे अक्कलकोटला निघालेली श्री स्वामी समर्थांची दिंडी हर्दे नागनसूर हचनाळ मार्गानं प्रवास करत रोडगी आणि मिरगी या 2 गावांमधील पयो नदीजवळ आली होती. अक्कलकोटला आलेले वामनबुवा लोकांना विचारत त्यांचा शोध घेत घेत पयो नदीजवळ पोहोचले. दुरूनच त्यांना भगव्या पताका घेऊन एक दिंडी येत असलेली दिसली. या दिंडीच्या अग्रभागी 7 फूट उंच परमात्मा श्री स्वामी समर्थ होते. वामनबुवांनी धावतच जाऊन त्यांचे पाय धरताच योगीराज श्री स्वामी समर्थ म्हणाले, का रे, आमच्या ब्राह्मणाची थट्टा केलीस? या शब्दांनी वामनबुवा वरमले आणि त्यांना अंतरीची खूण पटली. वेळ आली होती. श्री स्वामी समर्थ वामनबुवास हात धरून पयो नदीच्या तीरावर घेऊन गेले. नदीच्या मध्यात पाण्यावरच स्वस्तिकासन घालून बसले. नंतर दोघेजण स्नान करून तीरावर आले. वामनबुवांना जगदीश्वर श्री स्वामी समर्थ आपले सद्गुरू होणार म्हणून अतिशय आनंद झाला होता. श्री स्वामी समर्थ अत्यंत प्रसन्न होते. त्यांनी वामनबुवांना मांडीवर घेऊन कानात महामंत्राचा उपदेश केला आणि अवधूत गीतेची पोथी त्यांच्या अंगावर फेकून म्हणाले, आमची नोकरी कर म्हणजे ब्रह्मनिष्ठ होशील आणि तुझे गाठोडे इकडे मला देऊन टाक. अशी आज्ञा झाल्याबरोबर वामनबुवांनी अंगावरील नेसत्या लंगोटी व्यतिरिक्त आपलं सारं सामान श्री स्वामींच्या चरणी अर्पण केलं. त्या दिवशी वामनबुवांनी स्वतः नैवेद्याचा घास श्री स्वामी समर्थांच्या मुखी भरवला. नंतर श्री स्वामी समर्थांनी त्यांना गाणगापुरात जाऊन अनुष्ठान करण्यास सांगितलं. इसवी सन 1864 चालू होतं. वामनाचं वय त्यावेळी फक्त 16 वर्षांचं होतं. वामनबुवा गाणगापुरात जाऊन अनुष्ठान करून पुन्हा अक्कलकोटास परत आले. त्यांची साधना सुरू होतीच. मूळचे हुशार आणि लिखाणाचे चांगले अंग असल्यामुळे वामनबुवा इतर सेवेकऱ्यांकडून, शिष्यांकडून आणि यात्रेकरूंकडून समजणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या लीला संग्रहित करून लिहून ठेवू लागले. एकदा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आल्यावर त्यांना, आता तुमच्या मातोश्रींची सेवा करण्यासाठी पुण्यात परतावे असा निरोप दिला. तरीही प्रतिवर्षी अक्कलकोटची वारी कधीच चुकली नाही. वामनबुवा एकदा सिंहस्थ पर्वाचा योग साधून नाशिकात त्र्यंबकेश्वरी गेले. गंगा स्नानादी विधी करून ते सप्तशृंगी निवासिनी आदिमाया जगदंबेच्या दर्शनास गेले. आपल्या कुलदैवतेचं यथासांग पूजन आणि ब्राह्मण भोजन घातलं. मंदिरात त्यावेळी भोपे नावाचे एक पुजारी होते. त्यांना वामनबुवांनी भक्तिपूर्वक विनंती केली की माता जगदंबेच्या मुखातील तांबूल मला प्रसाद म्हणून द्यावा. परंतु भोपे यांनी त्यांना फुकट प्रसाद देण्यास नकार दिला. वामनबुवांनी आता मातेकडे हट्ट धरला
की माझ्यावर तू प्रसन्न असशील तर तुझ्या मुखातील तांबूल आपोआप माझ्या हाती पडावा. वामनबुवांनी मनोमनी सद्गुरू श्री स्वामी समर्थांचीही प्रार्थना केली. जगदंबा श्री सप्तशृंगी माता श्री स्वामी समर्थांची अंकित होतीच. तिच्यासाठी परमात्मा योगीराजांनी खास तांबूल कुटून दिलेला तिच्या स्मृतीत होताच. भगवतीच्या तोंडून आपोआप तांबूलाचा प्रसाद वामनबुवांच्या हातात पडला. भोपे पुजारी बघतच राहिले. असं काही अद्भुत प्रथमच घडत होतं. वामनबुवांनी कृतार्थ भावनेनं तांबूल प्रसादाचं सेवन केलं. श्री स्वामी समर्थांच्या कृपाछायेत वामनबुवांच्या साधनेची वाटचाल सुरू होती. श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेनं वामनबुवांनी द्वारका, नारायण सरोवर, प्रभासपट्टण, सुदामपुरी, कोडीनार समुद्रतट, गिरनार पर्वत, डाकोरनाथ आदी तीर्थांच्या यात्राही केल्या. वामनबुवा अक्कलकोटास वेळोवेळी येत असत. त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या योगशास्त्रातील कूटप्रश्नांना उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसन केलं होतं. आदिमूळ जीवनतत्व समजल्यानंतर ब्रह्मानंद लहरी पसरून वामनबुवांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटायचं. अत्यंत समाधानानं त्यांची साधना सुरू होती. पुढे मातोश्रीच घेऊन ते बडोद्यास राहण्यास गेले. एकदा वामनबुवांची तब्येत बिघडली. त्यांना विविध रोगांनी ग्रासले. खोकला, आमांश, शरीरदाह, नेत्रयोग, मूळव्याध इत्यादी अनेक व्याधींनी ते हैराण झाले होते. नानाविध औषधं केली. अनेक वैद्यांचे उपचार झाले, पण दुखण्यास उतार पडत नव्हता. त्यांची चिंताक्रांत आई आणि बंधूंनी अक्कलकोटास श्री स्वामी समर्थ चरणी पत्र लिहून सर्व हकीकत कळवली. परंतु श्री स्वामी समर्थांनी त्याला उत्तर दिलं नाही. आई आणि भावास आपल्यामुळे फारच त्रास सहन करावा लागत आहे याचं वाईट वाटून प्राणायाम करून आता जलसमाधी घ्यावी असे वामनबुवा मनाशी ठरवू लागले. एके रात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपल्याचं पाहून ते उठले आणि जवळील सूरसागरात प्राणत्याग करण्यास निघाले. श्री स्वामी समर्थांचं स्मरण करून त्यांची क्षमा मागून देहत्याग करण्यासाठी सूरसागरात उडी मारणार तोच परमदयाळू श्री स्वामी समर्थ तिथे प्रकटले. वामनबुवांचा हात धरून त्यांना बाहेर ओढले आणि खाडकन त्यांच्या थोबाडीत दिली आणि मुक्क्यांचा मार देत कडाडले. मूर्खा, तुझे प्रारब्ध तुला भोगलेच पाहिजे. सहज समाधी सोडून जलसमाधी घ्यायला निघालास का? शरीरास त्रास झाला म्हणून प्राणत्याग करणे योग्य नाही. तुला कळलेलं ब्रह्मज्ञान काय कामाचं? वामनबुवा क्षणात भानावर आले. आपली चूक त्यांना उमगली. त्यांनी परमदयाळू श्री स्वामी समर्थांचे पाय धरले. श्री स्वामी समर्थांनी स्वतः हात धरून वामनबुवांना त्यांच्या घरी आणून सोडलं. घरात पोहोचताच त्यांचे बंधू आणि आईलाही त्यांच्या परमभाग्यानं श्री स्वामी समर्थांचं दर्शन झालं. बडोद्यात इतक्या रात्री श्री स्वामी समर्थांना पाहून ते आश्चर्यचकित झाले. तेवढ्यात स्वामी गायब झाले. पुढे वामनबुवा अक्कलकोटास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास आले. तेव्हा त्यांचं वय फक्त 28 वर्षांचं होतं. श्री स्वामी समर्थ बुधवार पेठेतील मठात मंचकावर विश्राम करत होते. आजारी वामनबुवा काठी टेकत श्री स्वामी समर्थांच्या पुढे येताच स्वामी उद्गारले, निर्विकार आणि निर्विकल्प जीवित स्थितीत राहावे. इतरत्र काय चालले आहे हे पाहू नये. जीव ब्रह्मा इतका झाल्यानंतरही देह क्लेशाला घाबरून जलसमाधी घेऊ नये. श्री स्वामी समर्थांचे उद्गार फक्त वामनबुवांच्याच ध्यानी आले. याच वामनबुवांनी पुढे बडोद्यास परतल्यावर सुप्रसिद्ध श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुणानुवाद लीलांचे श्लोकबद्ध संस्करण करून श्री गुरुलीलामृत हा महान बोधग्रंथ लिहिला. मेरू पर्वताखालील निवडलेल्या श्री स्वामींच्या एका लीला सहचाराचे हे कार्य पाहून श्री स्वामींनाही खूपच आनंद झाला होता. वांबोरीच्या वामनबुवांनी श्री स्वामीचरणी देह वाहिला. श्री स्वामी लीला सांगणारा बोधग्रंथ श्री गुरुलीलामृत लिहिला. श्री स्वामी समर्थ.
तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा, इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.